हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? रात्रीची वेळ, आम्ही आहोत सायनला आणि सायनला आम्ही कालच आलो कारण दीदीसोबत आम्ही गेलो होतो शॉपिंगला. तर तो ब्लॉगसुद्धा येईलच मंदार आंबोकर ब्लॉगच्या चॅनलवरती. खूप धमाल केली, खूप मजा केली. दीदीच्या घरी लग्न आहे, म्हणजे दीदीच्या दिरांचं लग्न आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळी शॉपिंग करत होतो. खूप भारी मजा आली आणि खूप दमलो. दुपारपासून ते रात्रीपर्यंत आमचं सुरूच होतं. सो आम्ही इकडे मग एक दिवस राहिलो आणि त्याच्यानंतर उद्या आपल्याला जायचं ब्लड ट्रान्सफ्यूजनसाठी. आणि आता आम्ही आलो आहे काय घ्यायला, तर सँडविच घ्यायला. सगळ्यांना भुका लागले. इकडे आहे आमचा ब्रदर. नमस्कार. काका चक्कीत झाले, बाय करते लाईव्ह शूटिंग. समोर बस आहे, समोरच बस होती आणि मी आपली बोलत सुटते. सँडविच नाही का बाई? तू कुठून आणलंयस मला? सँडविच इथेच मिळतं. मग बघ राईटला चल आणि तिकडे बघ आहे का. चल, गर्दी होती आपल्यामुळे. गर्दी करू नका, एकेकाला जायला जागा द्या, म्हणजे कसं जरा रस्ता मोकळा होतो. तर इकडे अशी गर्दी आहे सगळी. बघा बसेस इकडे खूप येतात. या लाईनला आहे का? या इकडे. इकडे आम्ही आलोय सँडविच घ्यायला आणि ह्याला खायचे मलाई. वाव, मलाई कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट करतो. अशी भारी वाटते यार, मन सुकावणारी आहे. आम्ही चालू आता सँडविच घ्यायला कारण सगळ्यांना भूक लागली आणि विचार केला की सँडविच बघूया. पण इकडे सँडविचच्या नावावर आम्ही इकडे तिकडे फिरतोय, म्हणजे लेफ्टचं राईटला, राईटचं लेफ्टला असं सुरू आहे. बट सँडविच आपण घेऊनच जायचं. काय बोलतोस? आणि तुम्हाला सांगू तर मी आता लिटरली दादर आणि मुंबई सेंट्रलला जाऊन आली कारण मंदारचं मेडिसिन्स आणायचे होते आणि त्याच्यानंतर मम्मीचं सुद्धा एका ठिकाणी अपॉइंटमेंट होती मुंबई सेंट्रलला. तिथून मला एक प्रिस्क्रिप्शन लिहून घ्यायचं होतं. सो पहिले गेली दादरला, तिथून मग गेली मुंबई सेंट्रलला. असं सगळं करत मी आले. दुपारीच निघाली होती 3 वाजता आणि आता मगाशी आली आणि तिथून मग आता परत थोडंसं फ्रेश वगैरे होऊन सँडविच आणायला. आता माहितीये काय झालं, मी असं तिकडे बघत होती मंचुरियन वगैरे कुठे भेटत काय, तर समोर मला वाटतं की शोरमा आहे की काय. तो कोणता? ती लाईट बघ गुंडाळली वायर. अरे दुकानात 10 रुपये बॉटल. इकडे हसायचं होतं. तुझी कॉमेडी रे कॉमेडी. ते बी दाखवते कुठे होतं ते. हे घे पकड. हे अजून झूम नाही होणार ते तिकडे वायर आहे ना रेडवाली. मला पहिले वाटलं की तो शोरमा आहे म्हणून. हे आमचं असं नाही, म्हणजे कसं आहे की आम्ही आलो होतो सँडविच घ्यायला आणि आता सोबत पाणीपुरी खातोय आम्ही इकडे. लिटरली एवढी भूक लागली आहे. अरे सँडविच बघून माझं मन उतरलं. ते सँडविच नाही काय. हा, ते सँडविच कोणतं असतं? जे म्हणजे ते भांड असतं, भांड असतं ना, जे आपल्याकडे आहे त्याला बोलतात सँडविच. मी आता इथे स्टॉल टाकणार. मुद्दामून दीदीला बोलूया सँडविच नाही मिळाली. सगळ्या दीदीला सँडविच एवढा आवडीन नको होतं. हा, पण तरी पण भूक तर लागली तिला. नाही मिळाली सँडविच. काय आणलं मी? आम्ही फक्त डाळ असं फिरत होतो इकडे. काय पण चेहरा पण तर बघ ना कसा करते एकदम. सँडविच मिळाला. अरे कळतं तिला. खाऊ आहे काय सँडविच आहे. अयान इकडे बसलाय आणि टीव्ही पण सुरू आहे. अयांच्या इकडे पेटू सुरू आहे. हाय कर जोरात जोरात जोरात. मातू कुठे बसला नाही. मातू कुठे बसली? मी जमिनीवर बसली. ऑर्थवर बसली. तर जमिनीवर बोलते. हा, तर मुंबई सेंट्रलला गेली होती मी आणि तिकडे मला जायचं होतं एका ठिकाणाहून. तर मग ते उतरताना ना ते पूर्ण पॅक केलं ती बाजू. आपण पण डॉक्टरकडे जातो माहितीये मला, ते मेट्रोचं काम चालू आहे. हा, तर ती पूर्ण पॅक केले आणि नंतर मग मला म्हणजे तो रस्ता होता तिकडून दुसरीकडून, म्हणजे ब्रिजवरून जायचं होतं. तर तिकडून मी गेली आणि तिकडून मी जवळजवळ अर्धा पाऊण तास फिरत होती कारण मला जिकडे जायचं होतं तो एरियाच मिळत नव्हता. हे कोण बोलत इकडे जा तिकडे जा. मग फायनली मिळालं डॉक्टरचं क्लिनिक. हा, सो मॅप लावून जायचं ना. मग जो रस्ता जायचा होता ना तोच चुकलो. तो तिकडे मेट्रो सुरू होती. अरे मग मॅप लावायचं ना. मॅप लावून भेटलं असतं. तेवढं नाही ना आपल्याला.
आम्ही लोकांना विचारतो, आम्ही हातात फोन आहे तर नाही आम्ही युज करत, आम्ही लोकांना विचारायला जातो कुठे काय. घरी आलो, सँडविच खाऊन झालं. आता इकडे ना त्यांचे एवढे धुमशान करून ठेवलेलं आहे इकडे, म्हणजे मामा यांना त्रास देतो. आता कॅप्शनच बनवते. मामा यांना त्रास देतो. बोल मामाला, मामा मला त्रास नाही द्यायचा. मामा मला त्रास नाही द्यायचा. आता तर जरूर देणार. आता तर जरूर देणार. अयान किती उड्या मारशील अजून? नो नो अयान, असं नाही करायचं. अरे बसला, तुझ्या तोंडावरच बसायला पाहिजे होता. अयान अयान चल पुकी करून टाक एक. मातूच्या तोंडावरच अयान मामाच्या तोंडाजवळ पुकी कर. मातूच्या नो एक्सप्रेशन. अयान पुकी आली तुला? पुकी आली मला. दे, कर कर करून टाक. हात आहे मातूच्या. मामाच्या जवळ पुकी कर, मामाच्या जवळ. आपण देतो त्रास मला. मला मामा यांना त्रास देतो. मामा त्रास देतो ना अयानला, आणि मातू देते त्रास. नाही. माझं मोंडू बाळ मगाच पासून नुसता छळतोय हा अयानला ना. अयान येस येस, तुझा आता छळ आहे. नको नको नको, राहू दे. स्टॉप झाले तर राहू दे. तू इकडेच थांब आता, मामाजवळ जाऊ नको, ठीक आहे? हा. हे काय होतं? अयानच तू डान्स शिकून आलास ना? अयान आज कोणत्या सॉंग वर डान्स शिकलास तू? चाक दुम दुम. ते नव्हतं ना? मला माहित नाही, दुसरं खोटं बोलतोय. कोणतं सॉंग होतं? हे दीदी कोणतं सॉंग होतं? देश रंगीला रंगीला देश रंगीला रंगीला देश. झालं यांचं सुरू. आमचं आता जेवायचा असा प्लॅन ठरलाय की ऑर्डर करतोय बिर्याणी. म्हणजे मगापासून सगळे काही खाणार नव्हते. मी फक्त घरी ना अर्ध पॅकेट होतं मॅगीचं, तेवढंच खाणार होती. पण आणि सँडविच खाल्ले, बाहेर बघितली पाणीपुरी खाल्ले, असं चटरपटर थोडं थोडं खाल्लेलंच आहे. सँडविच पण खाल्ले. त्याच्यानंतर विचार केला, सगळ्यांचे पोट भरलेत, म्हणजे ऑलमोस्ट सगळे बोलले की नको, काहीच नको. हा इकडे ना भाऊ, तो पण बोलला की नाही आता मला काय नको. पण जसं दीदी बोलली की कोळंबी बिर्याणी ऑर्डर करूया का, तेव्हा सगळ्यांच्या तोंडातून हा निघाला. आणि मी अर्ध पॅकेट मॅगीच होतं तेवढंच खाणार होती. पण गौर से देखो इस आदमी को, जेव्हा कोळंबी बिर्याणीचं नाव काढलं तेव्हा बोलला हा मी खाणार आहे. शी. तर असं आहे सगळं. तर आता गोव्यावरून जिजू आमच्यासाठी कोळंबी बिर्याणी ऑर्डर करतायत. बाय द वे जिजू येणार आहे उद्या, आणि आमचं उद्या इकडे येऊन झोपला आहे माझ्या मांडीवर. शांत बसायचं नाही तर बांधून ठेवणार. पहिले तर मामाला. तू पण चोप. आयान शांत बसायचं आता इकडेच गुपचूप, अजिबात तिकडे हात नाही हात पण नाही लावायचा मामाला. इकडे बस गप. ए तू तिकडे जा ना. हा आहे ना, असं आहे ना, खाजून खपली काढायला येतो हा. ह्याची घाण सवय. एक्सप्रेशन बघायचे. बघा यार कसा मामा भेटलाय याला. शी विचित्र गुच्चा. ऑप्शन तर वो यही अभी. दीदी बोलते अभी ऑप्शन नहीं है, जो है वो यही, इसी पे निकालना पड़ेगा, गुजारना पडेगा हमें. तर असं आहे. म्हणजे आता जिजू कोळंबी बिर्याणी गोव्यावरून ऑर्डर करतायत, कारण इथून डायरेक्ट ऑर्डर जाते ती गोव्या, म्हणजे जिजू पर्यंत. हा चला हे ऑर्डर करायचं, ते ऑर्डर करायचं, असं आहे ना. यार किती घेतली? किती? तुझं काय सुरू आहे रे पिल्लू? कोणी घेतली किशी तुझी? मामाला. मामा नाही आवडत ना तुला मामा? ए काय पण गाईज, ही काय पण बोलते तुला. बघ तू तसा आयनला सतवतोस म्हणून तो मग तसा रिॲक्ट पण करतो, आणि त्याच्यावरून ते दिसतं. त्याच्या कानावर घालून ठेवलंय की मामा त्रास देतो, मामा त्रास देतो, बल्कि मामा खेळतो. खेळणं त्याच्या पण पद्धती असतात. माझी वेगळीच पद्धत आहे. हा मग त्याला त्रास देणं म्हणतात. त्याला तू बोलतेस त्रास देणं. मी त्रास देणंच बोलणार, कारण आणि तीच ती आपण पद्धत खेळत आहे होतो ना? ती तू असतो. तू पण त्यातलाच. नाही केलंच होतं. मग काय करत होता दयान? त्रास. नाही दिलं. नाही दिलं. मग कोणी दिलं? मामानी. घ्या समोरच घ्या उदाहरण. त्रास दिला तुला. आतापासून आयाम बोलतोय मामा मला त्रास देतो, म्हणजे तो खेळतो असा भरपूर लाड करतो. किती घेतली मला? किती?
थोड्या वेळाने भेटते गाईस. मला इकडे प्रॉन्स बिर्याणी सुद्धा आलेली आहे मस्तपैकी. जिजूनी काल सुद्धा ऑर्डर केलेलं आमच्यासाठी पावभाजी आणि आज सुद्धा प्रॉन्स बिर्याणी घेऊ. हां, आणि आयांचं इकडे डाळ भात खाऊन झालेलं आहे. त्याला साधं बाहेरचं नाही द्यायचं. हां, डाळ भात आणि पापड खाऊन झालेलं आहे. आयांना बाहेरचं नाही जास्त द्यायचं म्हणून. येस. आणि आता आयांना दीदीने विचारलं की देऊ का तुला म्हणून, तर नको बोलतो. आणि इकडे काय हॉरर मूवी बघतोय. हॉरर टाईप म्हणजे असं काहीतरी बघतोय. मी सर्च करतो मगापासून, पण एक मिळाले. बघूया आता काय. म्हणजे याच्यामध्ये ना काही टास्क दिलेले असतात त्या लोकांना आणि ते कम्प्लीट करायचं. त्यांना सर्व्हाइव्ह करायचं असतं त्या डिफिकल्ट सिच्युएशन्स. एस्केप रूम म्हणून आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं की काय असतं ते ऍसिड. पार्ट होता. हा, त्याचा पार्ट होता. ओके. डिफिकल्ट कंडिशन सापडल्यावर तुम्ही कसं होतं तिकडून जिवंत करणार सर्व्हाइव्ह. म्हणजे ते कसं आहे की हॉरर मूवी बघण्यापेक्षा हे थोडं इंटरेस्टिंग वाटतं आणि ह्याच्यामधून आपल्याला पण थोडंसं लाईव्ह एक्झाम्पल आपण कोविडमध्ये कसं स्वतःला सर्व्हाइव्ह केलं. ऍक्च्युली तेच तर ते आपण कोविडमध्ये कसं केलं काय, म्हणजे आपण कसं त्याच्यातून वाचायचो, मास्क लावणं, सेफ्टी सगळी आपण हे करून, तसं त्या मूवीमध्ये आहे काहीतरी. पण बघूया, थोडं बघतो, जर आवडलं मग तर दुसरं कंटिन्यू करू. माझ्या उद्या उठायचं पण आहे, हॉस्पिटलला जायचं. उद्या मला सुद्धा ट्रान्सफ्युजनची डेट आहे, तर असं आहे. पण बघूया. चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथे सेंड करूया. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. टेक केअर, ऑल बाय.